नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म ॲड चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. कारण मित्रांनो, पुणे कारागृहाला ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की त्यांचे जे हॉल तिकीट आहे ते कधीपर्यंत येणार, कारण अजूनपर्यंत त्याचे फिजिकल हे झालेले नाही आहे. हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये असेल. तर याच प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो, काय अपडेट आहे बघून घेऊया. मित्रांनो, तुम्ही जर इतर भरत्या जर बघितल्या, इतर सर्व जिल्ह्यांची जे मित्रांनो फिजिकल आहे ते फिजिकलसुद्धा झालेलं आहेत आणि त्यांची लेखीसुद्धा झालेली आहे आणि त्या दोघींचा कट ऑफसुद्धा लागलेला आहे आणि जे विद्यार्थी आहेत ते ट्रेनिंगलासुद्धा गेलेले आहेत. जर तुम्ही SRPF बघितलं किंवा शिपाई या संवर्गातील सर्व पदांची जी भरती आहे ती झालेली आहे. फक्त जी मुंबईची भरती आहे म्हणजे CP मुंबईची जी लेखी आहे ती फक्त लेखी ही बाकी आहे. बाकी त्यांचं जे ग्राउंड आहे ते ग्राउंडसुद्धा झालेलं आहे. कारण सर्वात लेट जर कोणते ग्राउंड झाले असेल तर CP मुंबईचं होतं. तर मित्रांनो, तुम्ही जर कारागृह भरतीचं बघितलं तर इतर सर्व जिल्ह्यांची जी ग्राउंड आहे ते ग्राउंड झालेलं आहे आणि लेखीसुद्धा झालेले आहेत. परंतु मित्रांनो, पुणे हे असं कारागृह आहे ज्याची हॉल तिकीट आलेलं आहे ना त्याचा अजूनपर्यंत ग्राउंड झालेलं आहे. नेमकी याची काय अपडेट आहे, कारण भरपूर विद्यार्थी आतुरतेने या विषयाची वाट बघत आहे. कारण त्यांचे हॉल तिकीटच आले नाही आहे तर त्यांचे जे ग्राउंड आहे ते कधीपर्यंत होणार. त्यासोबतच मित्रांनो, CP मुंबईची लेखी कधी होणार याच्यातसुद्धा आपण प्रश्नांची उत्तर बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण सर्वप्रथम ही माहिती बघून घेऊया. कारण मित्रांनो, कारागृहासाठी जी पदे होती ते 1800 पदे इतकी रिक्त होती आणि फक्त पुणे कारागृहाची जर तुम्ही बघितले तर मित्रांनो 513 पदांसाठी भरती राबवण्यात आलेली होती. जर मित्रांनो तुम्ही ओपनच्या जागा बघितल्या तर 168 जागा इतक्या होत्या आणि सर्वसाधारणमध्ये मित्रांनो जर तुम्ही टोटल जागा बघितल्या तर 144 पदांकरता ही भरती होणार होती, म्हणजे सर्वसाधारण. त्यामध्ये मित्रांनो महिला असेल, खेळाडू असेल, या प्रत्येक पदांची आरक्षणसुद्धा होते आणि त्यानंतरच ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. आणि मित्रांनो, पुणे हे कारागृहामध्ये जागा जास्त असल्याने जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये फॉर्म भरलेले होते. हेच कारण आहे की भरती प्रक्रिया अजूनपर्यंत लांबवण्यात आलेली आहे. कारण जर इतर जिल्ह्यांचे जर तुम्ही बघितलं त्यामध्ये कमी फॉर्म आल्या कारणाने तिथे भरती प्रक्रिया लवकर संपली आहे आणि त्यांचे लेखीसुद्धा झालेले आहेत. परंतु पुण्याचे अजून काही आलेले नाही. नेमकी आता ही ग्राउंड आहे ते ग्राउंड कधीपर्यंत होणार आणि हॉल तिकीट कधी येणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. तर तुम्ही जर आता बघितलं तर 20 तारखेला निवडणूक आहे आणि 20 तारखेला निवडणूक झाल्यानंतर त्याचा जो रिझल्ट आहे तो 23 तारखेला लागणार आहे. परंतु या महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारे तुमची भरती प्रक्रिया ही सुरू होणार नाही आहे आणि ती जी भरती प्रक्रिया आहे ती डिसेंबरमध्ये सुरू होणार आहे. तर डिसेंबरमध्ये नेमकी कधी सुरू होणार? तर मित्रांनो, तुम्ही जर CP मुंबईचं बघितलं तर CP मुंबईची जी लेखीची तारीख आहे ते डिसेंबरचा 3रा आणि 4थ्या हप्त्यामध्ये त्यांची जी तारीख आहे ती येणार आहे. म्हणजे 3ऱ्या आणि 4थ्या हप्त्यामध्ये डिसेंबरच्या त्यांची लेखी परीक्षा ही होणार आहे. सोबतच ही जी परीक्षा आहे म्हणजे पुणे कारागृहाचं जे ग्राउंड आहे ते सुद्धा डिसेंबर महिन्याच्या 3ऱ्या आणि 4थ्यामध्ये होईल अशी शक्यता दर्शवली जात आहे. कारण सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. जर इतर जिल्ह्यांचे ग्राउंड बघितले सर्वांचे ग्राउंड झालेले आहे. फक्त पुणे कारागृहाचे ग्राउंड बाकी असल्याने त्यांचे जे ग्राउंड आहे ते डिसेंबर महिन्याच्या 3ऱ्या आणि 4थ्या हप्त्यामध्ये होणार आहे. सोबतच नवीन भरती प्रक्रिया राबवण्यात येण्यामुळे ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर संपवण्याची यांची तयारी आहे. म्हणजे अजून पुढची भरती ही नियोजित आहे. तुम्ही मुख्यमंत्री साहेबांचे किंवा देवेंद्र फडणवीस यांचं भाषण ऐकलेलं आहे. तर मित्रांनो, जी मुंबईची लेखी आहे ती डिसेंबर महिन्याच्या 3ऱ्या आणि 4थ्या हप्त्यामध्ये होणार आहे. सोबतच जी ही परीक्षा आहे म्हणजे पुणे कारागृहाचं जे ग्राउंड आहे ती सुद्धा डिसेंबर महिन्याच्या 3ऱ्या आणि 4थ्या हप्त्यामध्ये होणार आहे. कारण मित्रांनो, ही भरती लवकर होण्याचे कारणसुद्धा एक आहे. कारण मुख्यमंत्री साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की जी नवीन भरती प्रक्रिया आहे ती लवकरच सुरू केली जाईल, म्हणजे डिसेंबरमध्ये त्याचे फॉर्म भरणे सुरू होईल असे सुद्धा त्यांनी सांगितलं होतं. पण आता निवडणूक आल्यामुळे आणि आचारसंहिता लागल्यामुळे अजूनपर्यंत फॉर्म आलेले नाही आहे आणि भरती प्रक्रियेला अजून सुरुवात झालेली नाही आहे. त्यामुळे मित्रांनो, जानेवारी महिन्यामध्ये नवीन फॉर्मसुद्धा येऊ शकतात. म्हणजे नवीन भरती प्रक्रिया ही जानेवारी महिन्यामध्ये येऊ शकते. त्याच कारणाने ही भरती प्रक्रिया लवकर सुरू होण्याचे यांनी निर्देश दिले आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर या भरतीची वाट बघत असाल तर नक्कीच तुमची भरती डिसेंबरमध्येच होणार आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला चांगली तयारी ठेवायची आहे आणि कुठल्याही प्रकारचे तुम्हाला अफवांवरती विश्वास ठेवायचा नाही आहे.